आल्या मामा टू व्हीलर बसा 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 खाली अनेक अटी बंद कराव्यात 20 पेक्षा कमी पटांच्या शाळांना 2 शिक्षक देण्यात यावी आधी मान्यतेसाठी या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात प्रचंड प्रमाणामध्ये दोरचे आणि शाळा बंद झालेल्या आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये संपूर्ण शाळा बंद आहे. मी फक्त शेवटचं एक सांगतो, पूर्ण करेगा सत्ता के हथियारों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इंकलाब के लहरों से. अन्याय करून दुर्गावरून आपण सर्वजण जमा झालो. दुसरी मागणी जी आहे ती संत मान्यतेची आहे आणि खास करून जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांच्यासाठी ती खूप महत्वाची आहे. 20 पेक्षा कमी पटाच्या शाळांना सध्या शासन फक्त एक नियमित शिक्षक मंजूर करते आणि दुसरा एक तप झालंय, सरकार निर्णय घ्यायला तयार नाही आहे. आता पुढचा इशारा काय? तशी वस्तुस्थिती नाही आहे. RTI कायदा 2009 हा 1 एप्रिल 10 पासून लागू झाला. 2010च्या ऑगस्ट महिन्यामध्ये शासनाने एक अधिसूचना काढली आणि त्यापूर्वी जे शिक्षक कार्यरत होते त्यांना RTI सक्तीची नाही असं घोषित केलं. 2013ला महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्याचप्रमाणेच GR काढला आणि 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना RTI लागू राहणार नाही असा शासन निर्णय काढला. मात्र दुर्दैवानं 1 सप्टेंबर 2025चा सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला तो निकाल हा सर्व शिक्षकांसाठी अन्यायकारक
अन्यायकारक आहे. त्या निकालाने RT कायद्यातली जी मूळ तरतूद होती कलम 23(2) मधली ती उद्धृत करून ती सक्तीची असल्याचं बंधनकारक असल्याचं घोषित केलेलं आहे. या सगळ्यांवर केंद्र शासनाने 2010 साली जी भूमिका घेतली होती, राज्य शासनाने 2013 साली जी भूमिका घेतली होती ती भूमिका कायम ठेवावी आणि 2009च्या कायद्यातील कलम 23(2) दुरुस्त करून 2013 नंतरच्या 13 पूर्वीच्या शिक्षकांना ही वगळावं अशी प्रामाणिक भावना या शिक्षकांची आहे. शिक्षकांचे लाखो पदं रिक्त आहेत सर. DET DED वगैरे पैसे भरून पण त्यांना नोकऱ्या लागत नाही आहेत. तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही आता नुकताच प्रवेश केलेला आहे. आता हिवाळी अधिवेशनात तुम्ही हा प्रश्न मांडणार आहात तर तुमच्या शिक्षकांची भरती नियमित सुरू आहे. मागील वर्षी म्हणजे जुलै महिन्यामध्ये सुद्धा भरती झालेली आहे आणि पुढे सुद्धा ती कंटिन्यू चालू राहणार आहे. शासनाची म्हटलं की त्यांनी संप केला, एक दिवसाचा पगार कापण्यात येईल, याचं काय म्हणतात? त्याबाबत योग्य तो निर्णय होईल. संख्येने हा शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहेत. शासन भरती करायला तयार नाही पण नवीन नवीन नियम आणायला तयार आहेत. कसं बघतात? अतिशय अन्यायकारक हा शासनाचा निर्णय आहे आणि शासनाने या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय शिक्षक असतील, कर्मचारी असतील, अशा सर्वांवर अन्यायकारक करणारे असे नवीन नवीन GR आणून पाहत आहेत. आताच आपण बघतोय की 18,000 एक कंत्राटी शिक्षक भरती या शासनाने आणू घातलेली आहे. तर ही अतिशय शिक्षकांनाच नव्हे तर भारताच्या भविष्यासाठी राज्याच्या भविष्यासाठी अतिशय घातक अशी परिस्थिती आहे. यामधून शिक्षकांचे लाखो पदं रिक्त आहेत. शिक्षकांचे लाखो पदं रिक्त आहेत. सरकार पदं भरायला तयार नाही आहे. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. त्याच्यावर बोला. 100% शासनाचा हा नाकर्तेपणा आहे आणि नाकर्तेपणा असताना शासनाने आम्हाला फक्त भरडून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शिक्षण विभाग हा, कारण जर यांना शिक्षण दिलं ते उद्या नोकऱ्या मागतील, हुशार होतील आणि हे सर्व दडपशाही या शासनाच्या माध्यमातून चालू आहे. म्हणूनच त्यांनी 18,000 कंत्राटी आणि कुठल्याही प्रकारचे शिक्षक या शाळांमध्ये भरले जाणार नाहीत अशा प्रकारचे शासनाचं धोरण आहे. MK देशमुख आता माध्यमांना म्हणाले की शिक्षक भरती नियमित होतीये, असं नाहीये की होत नाहीये म्हणून. तुम्ही म्हणताय की भरती होत नाहीये, नेमकं काय कोणाचं ऐकायचं? नेमकं शिक्षक भरती होत असताना आपण म्हणतोय की त्यांना CTET होती, CET होती, आता TET आहे. याच्यानंतर मला काय म्हणायचं की शिक्षक विभागावर एवढे प्रयोग केले जातात का, आहे का उंदीर आहे का, बेडूक आहे का, मांजर आहे का, ससा आहे की जेणेकरून त्याचं विच्छेदन करायचं, त्याचं एक्सरे करायचा आणि पोस्टमॉर्टम करायचं, त्याला नंतर न्याय द्यायचा. हा कुठल्याही प्रकारचा शासनाचा हा वेळखाऊपणा आहे. याच्यामुळे शिक्षण खातं असेल हे या काळात अतिशय भरपूर निघालेलं शिक्षण खातं आहे. तुम्ही शाळा बंद करून इथं आलात, सूत्रांची अशी माहिती की तुमचा आजचा पगार कट करण्यात येणार आहे, अशी तुम्हाला धमकी आलेली आहे का? बघा, हे आंदोलन तुडवण्याचं, आंदोलन दडपण्याचं दडपशास्त्र हे या शासनाने गेल्या 5-10 वर्षापासून आपण बघतोय आणि हे दडप तंत्र जे आहे हे शिक्षकांनी कुठल्याही प्रकारे याला जुमानलं नाही आणि 100% आपला 1 दिवसाचा पगार आम्ही शेतकऱ्याच्या पुरा आहोत. शेतकऱ्यांना न्याय देताना आम्ही बघितलंय की अतिशय वाईट परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय देताना आम्ही आमचा 1 दिवसाचा पगार दिलेला आहे. शेवटचा आपण आमच्या पोरांसाठी शिक्षणासाठी 1 दिवसाचा पगार देण्यास आम्ही तयार आहोत. शेवटचा प्रश्न, आता शिक्षकांनी हातात छडी घ्यायची वेळ आली आहे का सरकारच्या विरोधात? बघा, शिक्षकांनी हातात छडी घेतल्यापेक्षा ज्याप्रमाणे शिक्षक हजारोच्या संख्येनं छत्रपती संभाजीनगरमध्ये उतरलाय, अशाच हजारोच्या लाखोच्या संख्येनं शिक्षक महाराष्ट्रात उतरणार आणि प्रत्येक घराघरात जाऊन येणाऱ्या भविष्यकाळात शिक्षकांना नक्कीच ही काम करण्याची संधी आहे आणि शिक्षक ते करून दाखवेल. यात